नमस्कार. महाराष्ट्र राज्याचा 2026-27 सालचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. आता यात नेमकं काय आहे, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? या सगळ्या घोषणांचा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या महिन्याच्या बजेटवर आणि पुढे जाऊन आपल्या राज्याच्या भविष्यावर नक्की काय परिणाम होणार आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या अर्थसंकल्पाच्या मुळाशी एक खूप मोठं ध्येय ठेवण्यात आलं आहे आणि ते म्हणजे विकसित महाराष्ट्र 2047. हे फक्त एक नाव नाहीये, तर पुढच्या 20 वर्षांसाठी आपलं राज्य कसं असेल याची ही एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे आणि त्याचा पाया ह्याच बजेटमध्ये घातला गेला आहे. चला तर मग सगळ्यात आधी त्या गोष्टीबद्दल बोलूया जी थेट आपल्या खिशाशी संबंधित आहे. म्हणजे काय स्वस्त होणार आहे आणि कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला आता जास्त पैसे मोजावे लागतील. तर इथे बघा, आपल्याला दोन्ही बाजू स्पष्ट दिसतायत. एका बाजूला काही दिलासा देणाऱ्या गोष्टी आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही वस्तूंवरचा खर्च वाढणार आहे. पाहूया काय आहे ते. यादी बघितली की एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे आरोग्य सेवेला दिलेलं प्राधान्य. डायबिटीज आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरची औषधं स्वस्त होणार आहेत. ही खरंच खूप मोठी आणि दिलासादायक गोष्ट आहे. आणि सोबतच सौर ऊर्जेला आणि खेळांना प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा मानस दिसतोय. आता दुसऱ्या बाजूला बघितलं तर दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ महाग होणार आहेत. आता यामागे दोन उद्देश दिसतात. एकतर साहजिकच राज्याचा महसूल वाढवणं आणि दुसरं म्हणजे या गोष्टींच्या वाढत्या किमतींमुळे लोकांना त्यापासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं. बरं, घराच्या बजेटनंतर आता आपण वळूया राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या कण्याकडे, म्हणजेच आपल्या कृषी क्षेत्राकडे. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आणि यातली सगळ्यात मोठी घोषणा, जिच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीठ कर्ज थकलेलं आहे त्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. पण यात एक गोष्ट खूप चांगली आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर आपल्या कर्जाचे हप्ते भरतात त्यांच्यासाठीही विचार केला गेलाय. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे प्रामाणिकपणाला एक प्रकारे बक्षीस मिळणार आहे. फक्त कर्जमाफीवरच न थांबता शेतीला आधुनिक बनवण्यावरही जोर दिलेला दिसतोय. ॲग्रीस्टॅक्स सारख्या योजनेतून शेतकऱ्यांना एक डिजिटल ओळख दिली जाईल, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि इतकंच नाही तर पाणंद रस्ते आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गावागावातल्या पायाभूत सुविधा सुधारण्यावरही भर आहे. शेती झाली. आता वळूया राज्याच्या प्रगतीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या इंजिनकडे, ते म्हणजे उद्योग आणि रोजगार. कारण शेवटी तरुणांच्या हाताला काम मिळणं खूप गरजेचं आहे. तर या क्षेत्रात गुंतवणूक आणि नोकऱ्या वाढवण्यासाठी काय तरतुदी आहेत ते बघूया. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी यासाठी एक नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की देशातल्या आणि परदेशातल्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या राज्यात यावं आणि उद्योग सुरू करावेत. आणि याच धोरणाचा एक भाग म्हणून एक खूप मोठं, खूप महत्त्वाकांक्षी ध्येय समोर ठेवलंय. आणि ते म्हणजे राज्यात तब्बल 50 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं. हा आकडा खरंच खूप मोठा आहे आणि तरुण पिढीसाठी तर फारच महत्त्वाचा आहे. पण आता प्रश्न येतो की एवढ्या नोकऱ्या येणार कुठून? तर त्यासाठी एक प्लॅन आहे. प्रत्येक जिल्ह्यात छोटे आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME सेंटर्स उभारले जातील. गेमिंग इंडस्ट्रीला चालना दिली जाईल. पुण्याला तर ग्लोबल कंपन्यांचं हब बनवण्यावर भर दिला जाईल. आणि यासोबतच बांबूसारख्या स्थानिक उत्पादनांवर आधारित उद्योगांनाही प्रोत्साहन दिलं जाईल. म्हणजे एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. चला आता बोलूया त्या मोठ्या भव्यदिव्य प्रकल्पांबद्दल जे विकसित महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणतील. दळणवळण आणि पायाभूत सुविधांसाठी एक मोठी योजना तयार करण्यात आली आहे. शहरांमधली वाहतूक कोंडी हा तर रोजचाच प्रश्न आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यभरात तब्बल 1200 किलोमीटर लांबीचं नवीन मेट्रोचं जाळं उभारण्याची ही एक महाकाय योजना आहे. आणि हो, यात मुंबईसाठी एका नवीन अंडरग्राऊंड मेट्रो लाईनचाही समावेश आहे. फक्त शहरच नाही तर राज्याचा कानाकोपरा जोडण्यासाठी जवळपास 6,000 किलोमीटरचे नवीन एक्सप्रेसवे बांधण्याचाही प्रस्ताव आहे. यावर मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. आणि हे सगळे प्रकल्प वेगवेगळे नाहीत, तर ते एकमेकांना जोडून एक वेगवान वाहतुकीचं जाळं तयार करणार आहेत. विचार करा, मुंबईतली नवीन मेट्रो, मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन आणि दक्षिण मुंबईचं थेट समृद्धी महामार्गाला जोडलं जाणं, या सगळ्यामुळे राज्याच्या विकासाला एक नवी जबरदस्त गती मिळेल. तर मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर आपण या अर्थसंकल्पाचा सार काय काढू शकतो?
म्हणजे सरकारने सगळ्यात जास्त लक्ष कोणत्या गोष्टींवर दिलं आहे? या अर्थसंकल्पाचे 4 मुख्य आधारस्तंभ दिसतात. 1. शेतकरी आणि ग्रामीण भागाला आधार देणं. 2. उद्योगांना चालना देऊन नवीन नोकऱ्या निर्माण करणं. 3. भविष्याचा विचार करून मोठ्या पायाभूत सुविधांची उभारणी. आणि 4. समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही कल्याणकारी योजना. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्या घोषणा कागदावर खूपच चांगल्या दिसतात, पण जेव्हा या प्रत्यक्षात जमिनीवर उतरतील तेव्हा विकसित महाराष्ट्र 2047 हे स्वप्न कसं साकार होईल आणि त्या बदलाचा आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर नक्की काय परिणाम होईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.